नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बदाम शेक रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे जायफळ आणि वेलची पूड पाव चमचा, 3 चमचे साखर, ड्रायफ्रूट घेतले आहे मी 4-5 बदाम, 4-5 काजू आणि पिस्ते अंदाजेच घ्यायचे। हे आपल्याला थोडेसे 20 ते 25 बदाम भिजत घातले होते मी रात्रीच। कस्टर्ड पावडर घ्यायची 2 चमचे, केशर आणि 1.5 लिटर दूध घेतलं आहे मी। हे फुल फॅट म्हशीचे दूध आहे। म्हशीचे दूध घट्ट असते म्हणून आपल्याला बदाम शेक करताना म्हशीचे दूध घ्यायचे आहे। गाईचं दूध पातळ असते म्हणून त्यामुळे दूध आटवायला वेळ लागतो। म्हशीचे दूध आटवायला वेळ लागत नाही, ते घट्ट असल्यामुळे, म्हणून केव्हाही बदाम शेक करताना म्हशीचे दूध घ्यायचे। आता आपण बदामची साल काढून घेऊया। आपल्याला जर वेळ असला तर रात्रीच भिजत टाकायचे सकाळी करायचा असला तर, नाहीतर मग कोमट पाण्यात 4-5 तास भिजू घालायचे म्हणजे लवकर भिजतात। बघा, मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आहे कढईमध्ये। केव्हाही दूध टाकताना आधी पाणी टाकायचं म्हणजे दूध कढईला लागत नाही, व्यवस्थित दूध आटवलं जाते। आता आपण फुल गॅस करून हे दूध आटवून घेऊया। दूध आटवताना केव्हाही पसरट कढई घ्यायची आणि त्यामध्ये चमचा ठेवायचा म्हणजे दूध फुल गॅसवर जरी आटवलं तरीही उतू जात नाही। आता आपण हे दूध 5 ते 10 मिनिटं आटवून घेऊया। तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया। बघा, अशा प्रकारे बारीक करायचं हे ड्रायफ्रूट। मिक्सर चालू बंद करून बारीक करायचं म्हणजे रवाळ पावडर होते। आपण जर एकसारखं फिरवलं तर तो चिकट गोळा होतो, म्हणून केव्हाही मिक्सर बंद चालू करूनच पावडर करून घ्यायची। आता आपण साल काढलेले बदाम पण बारीक करून घेऊया। मी कढईमधलंच अर्धी वाटी दूध घेतलं आहे। अगदी स्मूथ असं बारीक करायचं आहे हे। अशा प्रकारे बघू शकता, एकही गुठळी त्यामध्ये राहता कामा नये, हे अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। बघा, आपलं दूध पण आटत आहे। बघू शकता, म्हशीचं दूध असल्यामुळे वेळ लागत नाही दूध आटवायला आणि केशरमुळे छान असा कलर आलेला आहे। आता आपण बदाम बारीक केलेली आहे ते टाकूया। बदामची पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित रवीच्या साह्याने हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहत नाही। मी कस्टर्ड पावडरमध्ये गरम दूध टाकून स्लरी करून घेतलेली आहे, ते पण टाकून रवीने हलवून घ्यायचं, नाहीतर मग गुठळ्या होतात। बघू शकता, बदाम शेक किती छान असा घट्ट होत आहे। बघा, एकही गुठळी त्यामध्ये दिसत नाही आहे। आता आपण त्यामध्ये जे ड्रायफ्रूट बारीक केलेले आहे ते टाकूया। ते टाकताना पण अशाच प्रकारे रवीने हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही, नाहीतर हे सगळं टाकताना आपल्याला रवीनेच हलवायचं आहे जेणेकरून गुठळ्या होत नाही। जर आपण असंच टाकून दिलं आणि चमच्याने हलवलं तर त्या गुठळ्या होतात, रवीने हलवल्यावर गुठळ्या होत नाही। बघा, किती छान असा घट्ट दिसत आहे। तुम्ही जर अशाच प्रकारे घरी बदाम शेक करून बघितला तर तुम्हाला बाहेर जाऊन पिण्याची गरज पडत नाही। अगदी घरच्या घरी बाहेर सारखाच बदाम शेक होतो। नक्की ट्राय करून बघा। त्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूड पण टाकून घेतली आहे आणि साखर 3 चमचे घेतली आहे। तुम्हाला गोड फिकं किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता। साखर टाकल्यावर बदाम शेक 5 ते 6 मिनिट आटवून घेऊया म्हणजे साखर पण विरघळली जाईल आणि बदाम शेकला छान घट्टपणा येईल। बघू शकता, कलर किती छान आलेला आहे आणि आपला बदाम शेक छान असा घट्ट झालेला आहे। बघू शकता, हा इतका घट्ट दिसत आहे आणि थंड झाल्यावर तर अजून घट्ट होतो। थंड झाल्यावर याची चव खूप छान लागते। अगदी बॅचलर सुद्धा सहज करतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केलेली आहे। भरपूर प्रमाणामध्ये ऊन तापत आहे आणि आपण जर बाहेर गेले तर आपल्याला घरी आल्यावर काहीतरी थंडगार प्यावंसं वाटते, तर अशा वेळेस तुम्ही हा बदाम शेक करून नक्की पिऊ शकता। अगदी मनाला तृप्ती मिळते हा बदाम शेक पिल्यावर
आणि थकवासुद्धा जाणवत नाही. गॅस बंद करून कोमट होईपर्यंत कढईमध्येच राहू द्यायचा आणि कोमट झाल्यावर मग फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे लवकर थंड होईल. गरम गरम फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, कोमट झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवायचा. बघा, मी कढईमध्ये पाणी टाकलं होतं, त्यामुळे कढईच्या तळाला दूध चिटकत नाही, म्हणून केव्हाही दूध तापवताना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. बदाम शेक बाउलमध्ये काढून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता. थंडगार झालेला आहे. बघू शकता किती छान असा घट्ट झालेला आहे. यामध्ये तुम्हाला जर आईस्क्रीम टाकायचा असला तर तुम्ही आईस्क्रीम टाकून सुद्धा पिऊ शकता. दिसतो आहे की नाही, अगदी आपण गाड्यावर पितो तसाच झालेला आहे. बघू शकता. मग कशी वाटली तुम्हाला माझी ही बदाम शेकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.